कोळी आम्ही तर माझा भाऊ फाशी घेतलाय आज ते सुधीरमुळे घेतलाय की त्याचं 12 वर्ष प्रेम होतं त्याला फसवून त्याचं सोनं नाणं पैसा वगैरे सगळं लुटून घेतलाय। तो राहत होता पहिला धोतरकर वस्तीत, तिथनं काढून तो वाळ्याला घेऊन गेला, तिथं फसवला, तिथं मारहाण करत होता, भाऊ बहिणीकडे जाऊ देत नव्हता, गेला की बघ म्हणायचं, मागायला पण जात नव्हता। माझा भाऊ जोगती होता, काय त्याला न्याय मिळणार पाहिजे गुरुकडनं पण सगळ्यांकडनं पण ते भैयाकडनं पण की त्याला फाशी व्हायला पाहिजे। काय न्याय मिळणार म्हणजे मिळालं पाहिजे माझ्या भावाला। माझ्या भावाचा जीव गेलेला आहे, सगळं माझ्या भावाचं नुकसान झालेलं आहे, मला भावाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे। धन्यवाद। तुम्हाला कधी माहिती मिळाली? सकाळी घटना घडलेला आहे, संध्याकाळी माझ्याकडे आलता तो, सगळं येऊन सांगून गेला असं मला त्रास द्यायलाय। तो मर म्हणला, मी त्याचं माझं लग्न आहे म्हणला, असं फसवला, त्याला फसवून नेलेला आहे, नेऊन ते सकाळी झालेलं आहे घटना। मला नंतर माहीत पडलेलं आहे, व्हिडिओ पाठवलाय मला सगळं झालेलं वगैरे। त्याला त्रास होत होता, आता 6 महिने झाला त्याला त्रास आहे, त्याला जाऊ देत ना, कुठे येऊ देत नव्हता, त्याला कोंडून मारत होता घरात, त्याला मारहाण भरपूर करत होता, धमकी देत होता, तुला फाशी घालतो, हे करतो ते करतो, तसं धमकी देत होता। फिनाल पण पिला होता, जाऊ दे म्हटलं, आमचा आत्याचाच मुलगा आहे म्हणून आम्ही राहू दे म्हणून माघारी घेतलो, केस वगैरे काय केलं नाही, त्याच्यावरच त्याने फायदा घेतला। शेवटी माझा भावाचा जीव घेतलेला आहे। तो लग्न केलं का त्यानं? लग्न केलं नाही, त्याचं लग्न आहे उद्या आहे, लग्न करतो म्हणलं होता माझ्या भावासंग, फसून ते असं झालं, सगळं घडलेलं आहे। तेव्हा आता दुसरीकडे त्यानं लग्न करतो म्हणल्यावर व्हिडिओ वगैरे त्याला पाठवलाय, तू फाशी घे म्हणलाय, तू मर म्हणून सांगितलंय त्यानं मेलाय, त्याच्या दबावानंच माझा भाऊ मेलेला आहे। ते व्हिडिओ हे केलेले, त्या व्हिडिओमध्ये नेमकं तुम्ही काय सांगितलेलं आहे? त्यांना नेमकं बोललंय की मला खूप त्रास व्हायला आहे, मला कुठं गणगोतमध्ये जाऊ देत नाही, येऊ देत नाही, काय त्या माझ्या फाशीला त्यांना जबाबदार आहे सुधीर जमादार, असं त्यानं स्पष्ट बोललेलं आहे। जीव जाताना त्यानं बोललेलं आहे, त्यानं दुसरं लग्न करून घेणार आहे, आज त्याची हळदी आहे हे सांगितल्यामुळं तो म्हणजे असं करून घेतलेलं आहे, त्याच्या दबावामुळे झालेलं आहे सगळं। आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे। नाव काय ते समोरच्या व्यक्तीचं सुधीर जमादार नाव आहे, तो राहत आहे दयानंद कॉलेज चौक वैदवाडीमध्ये राहतो। माझ्या भावाचं नाव प्रकाश कोळी, तो जोगती जाळ्यामुळे शिवटी कोळी आहे।